एक शेतकरी म्हणून माझे आयुष्य जमीन, पिके आणि जनावरे यांच्या भोवती फिरते. माझे दिवस शेतात काम करणे, पशु सांभाळणे आणि व्यवसायाची बाजू सांभाळणे यात जातो. हे एक कठीण जीवन आहे, परंतु हे असे आहे की मी कशासाठीही व्यापार करत नाही. या लेखात मी तुम्हाला माझी कथा, शेतकरी असण्यामागील आव्हाने आणि आनंद आणि इतर कोणत्याही मार्गाने काही ना काही तुम्हाला सांगेल. एका छोट्या शेतकरी समुदायात वाढलेले मला नेहमीच कष्टकरी शेतकऱ्यांचे आकर्षण वाटायचे, जे अथकपणे त्यांच्या पिकांची आणि पशुधनाची काळजी घेतात. मी मोठा होईपर्यंत शेतीच्या जीवनशैलीतील गुंतागुंतीची मला पूर्ण प्रशंसा केली होती. मी स्वतः शेतकरी होण्याचे ठरवले आणि आता 30 वर्षांहून अधिक काळ जमिनीवर काम करत आहे. प्रारंभिक जीवन आणि पार्श्वभूमी. माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आणि लहानपणापासूनच मला शेतीच्या दैनंदिन वास्तविकतेचा परिचय झाला. मी पिके कशी लावायची आणि कापणी कशी करायची, पशुधन कसे चालवायचे आणि शेती चालवण्यासाठी आवश्यक उपकरणे कशी चालवायची ही शिकलो. हे एक कठीण जीवन होते, परंतु या जीवनाने मला कठोर परिश्रम आणि समर्पणाचे मूल्य शिकवले. शेतीची आव्हाने आणि आनंद. शेती मनाच्या कमकुवतपणासाठी नाही. हे एक शारीरिकदृष्ट्या मागणी असलेले काम आहे, ज्यासाठी दीर्घ तास कठोर परिश्रम आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आवश्यक आहे. मात्र शेतीतही अनेक आनंद मिळतो. यशस्वी कापणी किंवा पशुधनाचा निरोगी कळप पाहणे आश्चर्यकारकपणे फायद्याचे आहे. आत्मनिर्भर असण्याने आणि स्वतःसाठी आणि इतरांना पुरवण्यातून मिळणारे समाधान देखील आहे. शेतातील दैनंदिन जीवन. शेतातील माझे दिवस लवकर सुरू होतात. मी सूर्य उगवण्याआधी उठतो आणि प्राण्यांकडे लक्ष देतो आणि पिकांची तपासणी करतो. मग दिवसाचे काम सुरू करण्याची वेळ आली आहे, ज्यामध्ये लागवड आणि कापणीपासून उपकरणे दुरुस्त करणे आणि वित्त व्यवस्थापित करण्यापर्यंत काहीही समाविष्ट असू शकते. शेतात काहीही कंटाळवाणा क्षण नसतो आणि नेहमी काहीतरी करणे आवश्यक असते. शाश्वत शेती पद्धती. एक शेतकरी म्हणून मी शाश्वत शेती पद्धती वापरण्यास वचनबद्ध आहे. याचा अर्थ पर्यावरणास अनुकूल अशा पद्धती वापरणे आणि जमीन आणि प्राण्यांसाठी दीर्घकालीन आरोग्यास प्रोत्साहन देणे. हा नेहमी सर्वात सोपा किंवा स्वस्त पर्याय नसतो, परंतु माझ्या मते शेतीच्या भविष्यासाठी तो आवश्यक आहे. समाजात शेतीची महत्त्व. शेती हा समाजात महत्त्वाची भूमिका बजावते. हा आपल्याला अन्न व्यवस्थेचा कणा आहे आणि अनेक समुदायांना रोजगार आणि आर्थिक स्थैर्य प्रदान करतो. तथापि हा एक व्यवसाय देखील आहे, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते किंवा कमी मूल्यमापन केले जाते. शेतकऱ्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पण ओळखणे आणि शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देणारे धोरणांचे समर्थन करणे महत्त्वाचे आहे. आज शेतकऱ्यासमोरील आव्हाने. आज शेतकऱ्यांना हवामानातील बदल, वाढता खर्च आणि मोठ्या कृषी व्यवसायातील स्पर्धा यांसह अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. ही आव्हाने भयावह असू शकतात, परंतु ते नवकल्पना आणि वाढीच्या संधी देखील देतात. या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि शेतीसाठी शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी एकत्र काम करणे हे शेतकरी आणि धोरणकर्त्यांवर अवलंबून आहे. शेतीचे भविष्य. मी भविष्याकडे पाहत असताना समाजात शेती काय भूमिका बजावेल याबद्दल मी आशावादी आहे. शाश्वत आणि स्थानिक अन्न प्रणालीमध्ये वाढती स्वारस्य आहे आणि शेतकरी या चळवळीत आघाडीवर आहेत. सतत नवनवीन शोध आणि पाठिंब्याने मला विश्वास आहे की शेती हा पुढील पिढ्यांसाठी एक व्यवहार्य आणि फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो. शेती करणे सोपे काम नाही, परंतु ते आश्चर्यकारकपणे फायद्याचे काम आहे. एक शेतकरी या नात्याने मला माझ्या कामाचा आणि समाजातील माझ्या भूमिकेचा अभिमान वाटतो. मी शाश्वत पद्धती वापरण्यासाठी आणि इतरांना शेतीचे महत्त्व सांगण्यासाठी वचनबद्ध आहे. तुम्हाला शेतकरी बनण्याची प्रेरणा कशामुळे मिळाली? मी शेतकरी कुटुंबात वाढलो, त्यामुळे माझ्यासाठी ही निवड नैसर्गिक होती. शेतीतल्या मेहनतीचं आणि समर्पणाचंही मला कौतुक वाटतं.
एक शेतकरी म्हणून तुमच्यासमोर सर्वात मोठी आव्हाने कोणती आहेत? हवामान बदल, वाढता खर्च आणि मोठ्या कृषी व्यवसायातील स्पर्धा ही आज शेतकऱ्यांसमोरील काही मोठी आव्हाने आहेत. तुम्ही कोणत्या शाश्वत शेती पद्धती वापरता? जमीन आणि प्राण्यांच्या दीर्घकालीन आरोग्याला चालना देण्यासाठी मी पीक रोटेशन, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि संवर्धन मशागत यासारख्या पद्धती वापरतो. शेतीचे भविष्य कसे पाहतात? समाजात शेती काय भूमिका बजावेल याबद्दल मी आशावादी आहे. सतत नवनवीन शोध आणि पाठिंब्याने येणाऱ्या पिढ्यांसाठी शेती हा एक व्यवहार्य आणि फायद्याचा व्यवसाय होऊ शकतो. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी लोक काय करू शकतात? लोक स्थानिक आणि सेंद्रिय उत्पादन खरेदी करून शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांना पाठिंबा देऊन आणि शेतकऱ्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पण ओळखून शेतकऱ्यांना पाठिंबा देऊ शकतात. आमच्या मराठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्कीच करायचं आहे. धन्यवाद.